आपल्यासोबत विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते व काँग्रेसचे आमदार नाना पटोले. भाऊ, हिवाळी अधिवेशन सुरू आहे. रवी भवन ओस पडलेला आहे. बहुतांश मंत्री हे रॅडिसन हॉटेल किंवा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबताना पाहायला मिळत आहे. सरकारने जवळपास यावर 96 कोटी खर्च केले, त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. या सरकारच्या मंत्री असतील की आमदार असतील, या सरकारची नियत मी तुम्हाला एक सांगितलेली आहे की सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि भ्रष्टाचार आणि राज्याची तिजोरी लुटणं हाच त्यांच्यासाठी एकमेव व्यवसाय बनलेला आहे. हे जे 96 कोटीचे टेंडर काढून रवी भवनला चांगलं करण्याचं काम केलं, तिथं मंत्री का थांबत नाही? तर ते 96 कोटी रुपयातही मलिंदा त्या ठिकाणी खाण्यात आला कॉन्ट्रॅक्टरसोबत, त्याच्यातही टक्केवारी झालेली आहे. आणि मग एवढा पैसा आहे, तिथं काही आम्हाला आलेशन जीवन जगता येत नाही. हे सगळे श्रीमंत कुटुंबातली पोरं आहेत, ही आता मंत्री आहेत, काही आमदार आहेत त्यांचे. त्याच्यामुळे त्यांना ते रवी भवन फार तोकडं वाटतं, गरीबखाना आहे ते असं वाटतं. आणि म्हणून राज्यातले मंत्री रवी भवनमध्ये न थांबता रॅडिसनमध्ये थांबतात. पण सरकारने ज्या प्रकारे हा खर्च केला कोट्यावधीचा, तो कुठेतरी वाया गेल्यासारखं वाटत आहे, कारण की पाहिजे तसा उपयोग होताना दिसत नाही मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचा. जनतेच्या पैशाची लूट करणं हा एकमेव काम या महायुतीच्या सरकारचं आहे. आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट जेव्हा त्याचा व्यवसायच तो असल्यामुळे त्यांना याची चिंता नसली. रवी भवन याच्यासाठी आहे की मंत्र्यांना तिथं भेटू शकलं पाहिजे. रवी भवन याच्यासाठी आहे की लोकांची कामं झाली पाहिजे. मंत्रीच तिथं थांबत नाही, रॅडिसनमध्ये भेटता येत नाही. आणि म्हणून आता यांना जनतेची गरजच नाही असं या सरकारचं मानसिकता झालेली आहे. आणि यांना बेईमानी निवडून आलेले लोक आहेत, हे लोकांमधून आलेलेच नाही, त्याच्यामुळे ते तसं वागतात. सरकारला याची आठवण करून द्या की विधानसभेत करू उद्या, कुठेतरी विसर पडला रवी भवनचा, विधानसभेत मांडतो. तर आपण बघू शकतो नाना पटोले आहे, त्यांनी आपली या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.